या फ्लाय ॲश बद्दल खूप सारं बोललं जातं, पण लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही की हे नेमकं काय आहे, फ्लाय ॲश म्हणजे काय, त्याचं काय झालंय, नेमकं ते काय प्रकरण आहे. अगदी आपण नक्कीच बोलूया, कारण महाजेनको याचा एक थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्याकडे 1 पासून 8 पर्यंत असे वेगवेगळे प्लांट्स होते. त्याच्यापैकी 1 ते 5 आता बंद झालेत. आत्ता चालू ऑपरेशनल जे आहेत ते 6, 7 आणि 8. त्याची एकेकाची कपॅसिटी आहे 250 मेगावॉट्स, म्हणजे एकूण 750 मेगावॉट्स तिथनं वीज निर्माण होते. ती जनरेशन कंपनी आहे. आता तिथे कोळसा जाळला जातो, कोळशातनं वीज तयार होते. तर कोळसा जाळल्यावर वीज तयार झाली तर त्याचं एक बाय प्रोडक्ट आहे ज्याला आपण फ्लाय ॲश किंवा पॉन्ड ॲश म्हणतो. तर शब्दाचा अर्थच मुळात तोच आहे की जी वर उडते त्याला फ्लाय ॲश म्हटलं जातं, जी खाली राहते त्याला पॉन्ड किंवा बॉटम ॲश म्हटलं जातं. आता फ्लाय ॲश आहे ती सगळीच्या सगळी महाजेनकोच्या आत, आवाराच्या आत जमा होते आणि जी पॉन्ड ॲश आहे किंवा बॉटम ॲश आहे ती खाली जमा होते आणि ती थ्रू पाईप्स एका रेझोवरमध्ये टाकली जाते. आता तो रेझोवरचा जो परिसर आहे जवळजवळ 600 एकरचा परिसर आहे. तिथे 4 सिक्युरिटी गार्ड आहेत आणि त्यांना 600 एकरला, आणि तिथे सिक्युरिटी गार्डना पिस्तुलं दाखवून धमक्या देऊन मजा ले का कोणाची की ते त्याच्यावर कोणाला थांबवतील. ते ही वाल्मी कराडसारखी जेवढी मग त्याच्यात अभय मुंडे असो अनेक लोक तिथे सगळे टिपर्सनी सर्रास तिकडची बॉटम ॲश घेऊन जातात, पॉन्ड ॲश. तर आता आपण लोकांना हे पण समजून घेऊया की फ्लाय ॲश कोण घेतं आणि बॉटम ॲश कोण घेतं. फ्लाय ॲशमध्ये जेवढी उत्पन्न तयार होते त्याच्यापैकी 80% फ्लाय ॲश ही सिमेंट कंपन्या वापरत आहेत आणि 20% जी उरते ते ब्रिक्स किंवा असे जे छोटे जे असतात उद्योजक, जे लोकल उद्योजक आहेत, वीटभट्टीवाले, त्यांना ती स्वस्त दरात द्यावी असा महाजेनकोचा एक निर्णय. त्यामुळे 80% सिमेंट कंपनीजना दिली जाते, 20% यांना दिली जाते. आता महाजेनकोमध्ये, आणि हे पहिल्यांदा मी बोलते, महाजेनकोमध्ये जर आपण लिस्ट बघितली त्यांच्या इंटरनल कामाची, सगळी कामं त्यांच्या लोकांना आणि सगळी राजकारणी लोकांना दिली जातात. त्याच्यात रिच्चू किच्चू नावाची त्यांना मोर दॅन 70-80% कामे महाजेनकोमधलं त्यांना दिलं जातं. तर हा जो आहे खूप मोठा घोटाळा आहे. या व्यतिरिक्त आपण परत मुद्द्याकडे येऊया, कारण फ्लाय ॲश 80% सिमेंट कंपन्यांना, 20% स्मॉल उद्योजकांना दिली जाते. बॉटम ॲश जी आहे ती बॉटम ॲश जसं मी म्हटलं रिझॉर्वरमध्ये फेकली जाते आणि ही सगळी निःशुल्क, म्हणजे खरी तर त्याचं त्यांनी बिडिंग देखील केलं आहे, टेंडर देखील केलं आहे, काढलं आहे, डिसेंबर 23 पासून काढलं आहे. पण त्यांना एक बोटसुद्धा किंवा एक एवढीसुद्धा फ्लाय ॲश घेऊन दिली जात नाही. सगळी दहशत करून ही फ्लाय ॲश उचलून देण्याचं काम ही लोक करतात. म्हणजे ज्यांनी जिंकलंय बिडिंग त्यांनी एक कण देखील फ्लाय ॲश तिथनं, बॉटम ॲश त्यांनी तिथनं उचललेली नाही आहे. सगळीच्या सगळी, म्हणजे मी विचारलं की अंदाजे किती असेल, कारण मला त्याच्यात एक्सप्लेन असं केलं की बाबा रोज जरी 750 मेगावॉट आमचं प्रोजेक्ट असेल तरी पण जशी इलेक्ट्रिसिटी लागते त्याप्रमाणे आम्ही बनवतो. तर समजा 1 युनिट 250ची कपॅसिटी असेल, कधी 130-140 मेगावॉट्स रोज काढतं. मग 10.5 ते 11,000 मेट्रिक टन कोळसा जाळला जातो आणि त्याच्यापैकी जी फ्लाय ॲश होते ती वेगळी जमा होते आणि ती जमा वेगळी विकली जाते. त्याचं विकण्याचं पण एक टेक्निक आहे ज्याला ते प्रीपेडसारखं म्हणतात. म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये प्रीपेड पैसे भरले की आपल्याला टॉक टाईम मिळतो, तसे इथे त्यांना पैसे दिले तेवढ्या कंपन्यांना फ्लाय ॲश दिली जाते. असं त्यांनी एक प्रीपेड सिस्टम केली आहे. पण घोटाळा जो आहे तो बॉटम ॲशमध्ये, पॉन्ड ॲशमध्ये, तिथे कुठल्याही प्रकारचं टेंडरिंग होऊन सुद्धा त्यांना उचलण्याची हिंमतच नाही. इतकी दादागिरी, इतकी दहशत आहे. मग आता ही जी पॉन्ड ॲश जर अशा पद्धतीने उचलली असेल तर हा सरळ महाजेनकोचा किंवा सरकारचा तोटा आहे किंवा इतक्या पैशांचा घोटाळा आहे? प्रश्नच नाही. आणि सर्रास घेऊन गेली जाते. ते ओपन टिपर्समधनं नेतात, ओपन ट्रक्समधनं नेतात त्यांना. म्हणून मी 4 चाकीना एकालाही लायसन्स प्लेटच नाही आहे, नंबर प्लेट. म्हणजे जसं वाळू माफियात होतं तसं आता मला राख माफियातही दिसलं, कारण आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले, बघितलं तर त्याच्यावर नंबर प्लेट नाही. कुणाला आपण अकाउंटेबल धरणार? तर या सगळ्या 4 व्हीलर्सना तातडीने सगळे जप्त करावे अशी देखील मागणी मी मागे मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता मी तुम्हाला हे सगळे दाखवते. तर ही फ्लाय ॲश जी आहे ही, याच्यावर बघा तुम्ही, धनंजय मुंडेची सही आहे,
दाखवूयात आपण. पॉन्ड ॲश असेल ना, फ्लाय ॲश. ही फ्लाय ॲश. फ्लाय ॲश. आता याच्यात इथे तुम्ही जर बघितलं, महाजेनकोकडे डिपॉझिट आहे, इंडिया सिमेंटची सिमेंट एजन्सी आहे, इथे ट्रान्सपोर्टेशनचा कॉन्ट्रॅक्ट आहे, महाजेनकोकडे डिपॉझिट आहे. ही जी कंपनी आहे ह्याच्यावर जर आपण बघितलं, धनंजय मुंडेंची सही आहे. हे जर ते म्हणत असेल मी धनंजय आहे, मी अमुक आहे, मी अर्जुन आहे, व्हॉटेवर तुम्ही काय आहात ते दिसतंय ना आपल्याला, पेपरवरनं दिसतंय. अर्जुनाकडे असे पेपर नव्हते, बॅलन्स शीट नव्हते, त्याच्यावर त्यांची सही नव्हती. आता आपण हे फ्लाय ॲश बघा, व्यंकटेश्वरा फ्लाय ॲश सेल, याच्यावर यांच्या दोघांच्या सह्या आहेत. धनंजय मुंडेची पण आहे आणि राजश्री मुंडेंची पण आहे. हे याच्यातले कंपनीचे डायरेक्टर्स पण होते आणि हे दोघं जण टॉपमोस्ट शेअर होल्डर आहेत. अच्छा. आणि हे आमदार असताना हा प्रॉफिट घेतलेला? सगळा त्यांनी प्रॉफिट घेतलेला आहे आमदार असताना. या व्यतिरिक्त मी हे देखील लावलं. आता याच्यात आपण बघितलं कोण आहेत, वाल्मिक कराड आणि राजश्री धनंजय मुंडे. याच्यावर सरळ म्हणजे ऑन पेपर आहे, आपण काहीच बोलत नाहीये. आणि असं असताना जर हे ऑफिस ऑफ प्रॉफिट होताना दिसतंय. महाजेनकोकडे डिपॉझिट आहे, फ्लाय ॲश उचलताय, जे देण्याचं इंडिया सिमेंटला देण्याचं कॉन्ट्रॅक्ट पण तुमचं, ट्रान्सपोर्टेशन तुमचं, सिमेंट एजन्सी तुमची, काय आहे हे? आणि जर म्हणायचं की मी अर्जुन आहे आणि मी धनंजय आहे, तर तुम्हाला कोर्ट सांगेल काय आहात ते.